नमस्कार, मी तुमची सखी रेणुका सौंदर्यमाला या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते आहे. मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा आपण माय ग्लॅमच्या लिक्विड मॅट लिपस्टिकचा 9वा भाग बघितला आणि आता त्यातल्या काही शेवटच्या 5 लिपस्टिक्स उरलेल्या आहेत आणि टुडे वी आर गोइंग टू कंप्लीट हाफ सेंचुरी म्हणजे 50 लिपस्टिक्स आपण कंप्लीट करणार आहोत. सो ह्यूज ना, पण डेफिनेटली तुम्हाला हे व्हिडिओज आवडता आहेत हे पाहून मला खूप बरं वाटतं आहे. आणि माय ग्लॅमनी या रेंजमध्ये 100 लिपस्टिक्स लॉन्च केल्या, तर मी विचार केला ॲटलिस्ट मी अर्ध्या लिपस्टिक्स 50 लिपस्टिक्स तरी तुम्हाला दाखवू आणि आपण म्हणतो ना त्याचे स्वॉचेस, त्याचे रंग कसे आहेत याच्याविषयी थोड्याशा गप्पा मारू. तर आता या शेवटच्या 5 लिपस्टिक्सपैकी मी एक रँडमली लिपस्टिक्स म्हणजे काही लिपस्टिक्स पिक करते आहे आणि त्यातली पहिली लिपस्टिक माझ्या हातात आलेली आहे आणि हा एक आपण म्हणतो ना डार्क पिंक कलर, व्हायब्रंट पिंक कलर आहे आणि याच्यामध्ये आता उरलेल्या ऑलमोस्ट सगळ्या पिंक्सच्याच शेड्स आहेत पण ओव्हरलॅपिंग आहेत. हा रंग जो आहे तो मात्र अगदी भडक गुलाबी रंग, म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर लहानपणी आपण होळीला वगैरे गुलाबी रंग एकमेकांना लावायचो तसा हा रंग आहे, ज्याला आपण व्हायब्रंट फुशिया म्हणू शकतो किंवा व्हायब्रंट पिंक म्हणू शकतो किंवा वॉर्म टोन्ड पिंक म्हणू शकतो. असा हा पिंक आहे आणि या शेडचं नाव आहे मॅट्रिमॅनिया. ओके, आणि आपण याचा डायरेक्ट स्वॉच बघूया आणि कसा दिसतो आहे हा रंग. येस, तुम्ही बघू शकता अगदी हा उठावदार पिंक आहे. हा जेव्हा मी लावला माझ्या ओठांवरती सुरुवातीला असं वाटलं की अरे बापरे हा खूपच डार्क आहे, पण नंतर थोडासा तो सेटल होतो आणि छान वाटतो जर त्यानुसार तुम्ही कपडे कॅरी केले. म्हणजे अशा वेळेला आहे ना, तुम्ही साधारण बांधणी किंवा गोटापट्टी किंवा लेस वर्क अशा पद्धतीचे जर कपडे घातले त्याच ह्याच्यात म्हणजे त्याच रंगाशी मिळते जुळते असे, ब्लू आहे, पिंक आहे, ऑरेंज आहे, तर हा रंग खरंच उठून दिसतो. त्यामुळे हा एखाद्या व्हॅनिटीमध्ये अशा पद्धतीचे रंग असायला काहीच हरकत नाही. ठीक आहे, पुढची मी एक रँडम लिपस्टिक घेते आहे आणि ती खूप सुरेख शेड आहे. या शेडचं नाव आहे कॅपेन नावाची ही शेड आहे. ओके, हा एक कूल टोन आणि पीच पिंक कलर आहे. ठीक आहे, पीच पिंक, कूल टोन पिंक, आणि याचा तुम्ही रंग बघू शकता. सी बघा ना, याच्यामध्ये अशी पीची ऑरेंजिश अशी थोडीशी झाक आहे आणि हा एक गोऱ्या स्किन टोनसाठी हा एक छान एव्हरीडे न्यूड होऊ शकतो असं मला वाटतं. खूप मस्त रंग आहे हा. ठीक आहे, पुढचा रंग मी असाच रँडमली घेते आहे आणि ती सुद्धा एक पिंक शेड आहे, DTR, पण ही पर्पल टोन्ड पिंक अशी पिंक शेड आहे. आता तुम्ही बघू शकता ही वरची शेड आणि ही खालची शेड यामध्ये फरक किती आहे. ही जरा जास्त डार्क आहे आणि ही पर्पल टोनकडे जाणारी पिंक आहे. तर त्यामुळे अशा लिपस्टिक्सची ज्यांना आवड आहे त्यांनी डेफिनेटली यात इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही. त्यानंतर नेक्स्ट सुद्धा एक तशीच पिंक शेड आहे, ओव्हरलॅपिंग सगळ्या शेड्स आहेत आणि हिचं नाव आहे कॉटेज कोर नावाची ही शेड आहे. ऑलमोस्ट ओव्हरलॅपिंग आहे, ऑलमोस्ट सिमिलर आहे, परंतु मी हिला म्हणेन ही थोडीशी आपण ज्याला काय म्हणू शकतो न्यूडकडे झुकणारी पिंक आहे बघा, पण टोटल न्यूड नाही. डेफिनेटली याच्यामध्ये सुद्धा वॉर्म अंडरटोन्स आहेत, बट स्टील एक बेबी पिंक, पण बेबी पिंकच्याही थोडासा पलीकडे डार्क गडद रंगाकडे झुकणारा बार्बी पिंक याला म्हणू शकतो. अगदी बेबी पिंक नाही, दिस इज बार्बी पिंक कलर. आणि या सगळ्या सिरीजमधली सगळ्यात शेवटची लिपस्टिक आहे. आपण 50व्या लिपस्टिककडे जात आहोत आणि हा एक रेड कलर आहे, रेड, आणि हिचं नाव आहे डोप नावाची ही शेड आहे. दिस इज वॉर्म टोन रेड. ठीक आहे, आणि हा एक अतिशय कॉमन, अतिशय आपण ज्याला म्हणू शकतो रोजच्या वापरातला असा हा रंग आहे. सी ओके, दिस इज वॉर्म टोन रेड किंवा व्हायब्रंट रेड असा हा आहे. ब्लड रेड सुद्धा म्हणू शकता याला. आणि हा डेफिनेटली हा फेस्टिव्हसाठी, ट्रॅडिशनल वेअरसाठी किंवा जर थोडासा ब्राऊन बरोबर ब्लेंड केला तर एव्हरीडे वेअरसाठी सुद्धा छान होऊ शकतो, नाईट पार्टीसाठी होऊ शकतो छान. तर असा हा एक कॉमन ज्याला अगदी लाल लिपस्टिक्स आपण म्हणतो आणि ती सगळ्यांकडे जनरली असते
तसा हा आहे आणि मला ही शेडसुद्धा खूप आवडली. आणि ओव्हरऑल आता मी तुम्हाला एक माझं जनरल मत सांगते या लिपस्टिक्सविषयी. तुम्ही डेफिनेटली माझे जुने व्हिडिओज बघितलेच असतील, नसतील बघितले तर हा व्हिडिओ संपल्यानंतर यू कॅन चेक इट आउट. पण या ज्या लिपस्टिक्स आहेत माय ग्लॅमच्या लिट रेंजमधल्या लिक्विड मॅट लिपस्टिक, या अतिशय लॉंग लास्टिंग, अतिशय मॅट आणि ज्याला आपण इम्प्रेशन प्रूफ किंवा किस प्रूफ म्हणू शकतो अशा कॅटेगरीतल्या आहेत. मात्र या आपल्या ओठांना भयंकर ड्राय करतात. मग अशा वेळेला एक्सफोलिएटर्सचा वापर करणं, लिप बाम किंवा चॅपस्टिक्सचा वापर करणं हे त्यासाठी उपाय ठरू शकता. किंवा तुम्ही लिप स्क्रब किंवा शुगर स्क्रब्सचा वापर करू शकता. आणि काही लिपस्टिक म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या लिपस्टिक्स ज्या आहेत त्या बऱ्यापैकी शेड्स ओव्हरलॅप होतात, कारण त्यांनी 100 शेड्सची रेंज दिलेली असल्या कारणाने एवढे रंग आणणार तरी कुठून. तर त्यामुळे बऱ्यापैकी त्या हे होत जातात, ओव्हरलॅप होत जातात. तर त्यामुळे घेताना खूप काळजीपूर्वक तुम्हाला लिपस्टिक निवडावी लागते. आणि त्यासाठी माय ग्लॅमचं ॲप हे अगदी वरदान आहे, कारण त्यांनी एक व्हर्च्युअल ट्रायल ठेवलेली आहे. आपण फक्त आपला कॅमेरा ऑन करायचा आणि आपल्याला ती लिपस्टिक आपल्या ओठांवरती कशी दिसते याचा एक छान प्रिव्ह्यू मिळतो. आणि मी सुद्धा या लिपस्टिक ज्या घेतलेल्या आहेत त्या त्याच आधारे घेतलेल्या आहेत, कारण कितीही झालं तरी आपल्याला ऑनलाईन घेताना तो एक बॅरियर येतोच. म्हणून मी तुम्हाला सांगते की डेफिनेटली तुम्ही त्यावरती फोकस करा आणि तुम्हाला ही लिपस्टिक अगदी फुकट मिळू शकते. ती कशी मिळवायची याविषयी सुद्धा मी एक अगदी सुरुवातीचा व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही माय ग्लॅमच्या प्लेलिस्टमध्ये माझ्या चॅनलच्या जाऊन बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला हाऊ टू गेट माय ग्लॅम लिपस्टिक फ्री त्याचा एक सर्वे करायचा आणि तुम्हाला ती फुकट मिळू शकते, तर तुम्ही ती करू शकता. आणि ओव्हरऑल तुम्हाला आता ही सिरीज कशी वाटली ती मला कमेंट करून कळवा. आणि याच जोडीला यांच्याच एक लिट रेंजमधल्या लिक्विड वेल्वेट मॅट लिपस्टिक्सचे सुद्धा 2 एपिसोड्स मी केलेले आहेत किंवा 2 भाग मी केलेले आहेत, तेही तुम्ही बघू शकता. त्यात 12 शेड्स आहेत आणि त्यातल्या 12च्या 12 शेड्सविषयी मी बोललेले आहे त्या व्हिडिओजमध्ये. सो यू कॅन डेफिनेटली वॉच दॅट व्हिडिओ. आणि अजूनही जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर सौंदर्यमाला बाय रेणुका या इंस्टाग्राम पेजला तुम्ही मला फॉलो करू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या एखाद्या एपिसोडमध्ये काही वेगळ्या प्रोडक्टसह. तोपर्यंत आनंदी राहा, सुंदर दिसत राहा. नमस्कार.